नमस्कार मंडळी, मी सरिता. परत एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, गुरुवारचा दिवस आहे. तर गुरुवारची पूजा मांडायची होती मला, आणि गुरुवार म्हणजे मला स्वामींचे गुरुवार आहे. तर इकडे आंघोळ वगैरे झाली माझी, मी केस पण धुतले, तर ओलेच होते. आणि इकडे माझी मग तयारी चालू होती, कारण म्हटलं बाकीचं जे काय आहे ते नंतर करूया. थोडंसं सकाळी स्वयंपाक वगैरे झाला होता माझा. तसं मी काही एवढ्या सकाळी पण नाही केली पूजा, कारण स्वयंपाक डबा वगैरे करावा लागतो सकाळी म्हणून. आणि त्याच्यानंतर मग इकडे व्यवस्थित मस्त छान अशी तयार झाली, आणि केस ओलेच होते, पण मग मी तसेच हे केले, आणि इकडे लगेच पूजा मांडायला सुरुवात केली. तर हे बघा, इथे पूजा मांडली मी, आणि अजून राहिलेली होती पूजा मांडायची. घट मांडला, स्वामींचा फोटो आणि गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. छान अशी पूजा मांडली. स्वामींचे 9 गुरुवार असतात ना, तर ते 9 गुरुवाराची पूजा आहे ही. तर एकादशी पण आहे, तर एकादशीच्या दिवशीचा जो गुरुवार असतो ना, तो पकडायचा नसतो. तर मग पूजा करायला जमते, म्हणजे पूजा करायची. फक्त तो गुरुवार ना आपण त्याच्यात वजा करायचा म्हणतो आपण, म्हणजे पकडायचा नाही. आणि ज्यांचे पण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे त्यांचं उद्यापन पण म्हणतात करू नये म्हणून सनी. पुढच्या गुरुवारी करायचं, कारण एकादशीच्या दिवशी पण उद्यापन करायला नाही जमत. आणि हा माझा स्वामींचे गुरुवार असले आहे, तर हा गुरुवार पण नाही पकडला जात. तर याच्या पुढचा जो येईल तो पकडायचा, हा वजा करायचा. फक्त पूजा वगैरे उपवास सगळं करायचं, फक्त हा वजा करायचा. आणि पूजा वगैरे झाली माझी, आरती झाली, आणि मी नैवेद्याला ना, मला उपवास होता, मी तिखट मीठ पण नाही खाते गुरुवारी. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे फळ वगैरे जे जमतं फराळाला ते सगळं जमतं, पण मग मी तिखट मिठाचं काही नाही खाल्लं. मग साबुदाणा भिजू घातला होता, आणि दुधात साबुदाणा शिजवून घेतला, म्हणजे साबुदाण्याची खीर बनवली होती, तर मग तीच ठेवली दुपारच्या नैवेद्याला, कारण स्वयंपाकाला वेळ होता. तर मग मी अगोदर पूजा वगैरे ठेवली, त्याचे तुळशीचं पान ठेवून नैवेद्य ठेवून दिला, आणि इकडे थोडासा दिवस माळवायला लागला. तर मग मी इकडे संध्याकाळचं चहा पाणी चाललं होतं, तर इथे मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे, कारण पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. आणि इकडे लगेच चहा पाण्याची तयारी चालू होती. मस्त अशी चहा केली, दूध तापून घेतलं एका साईडने, आणि जी काही आपली संध्याकाळची तयारी ती पूर्ण, म्हणजे नैवेद्य बनवायचा होता. परत दिवाबत्तीला करायची होती, तर मग मी दिवाबत्ती वगैरे केली. सगळी संध्याकाळची दिवाबत्ती केली, व धूपदीप सगळं दाखवलं, आणि त्याच्यानंतर चहापाणी झालं आमचं. आणि चहा दिली मी त्यांना नेऊन. आणि इकडे हे जे आहे ना, ते तुरीच्या शेंगा आहे, तर त्या शिजवून घेतल्या होत्या मी, उकडल्या होत्या सकाळी. तर मग त्याचे थोडेच राहिले होते, मग म्हटलं तसे ठेवूस तर ना त्याचे दाणे करून ठेवले की मग खाल्ल्या जातात, येता जाता मग पोरं खातात, ते खातात, म्हणून मग मी एका वाटीमध्ये करून ठेवले. कसं मग त्याचा कचरा लगेच फेकून दिला जातो, म्हणून मी त्याचे थोडेसे राहिले होते त्याचे दाणे करून घेत आहे इकडे. म्हटलं त्यांना खायला देता येईल मग. हे बघा, दाणे एवढे झाले, आणि ज्याचे साल्ट असतात ना, ते लगेच फेकून दिले बाहेर. आणि मीठ टाकून शिजवल्या होत्या ते मी शेंगा, तर छान लागल्या, सगळ्यांनी खाल्ल्या. तुरीच्या आता नवीन नवीन शेंगा असतात शेतामध्ये, तर छान लागते उकडून. तर मग त्यांना खायला दिले मी एका वाटीमध्ये. तर इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली मी. इकडे कुकर लावलं, तर मस्त छान स्वच्छ अशी पाण्याने तुरीची डाळ धुवून घेतली. थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, आणि झाकण लावून मस्त शिजू दिलं वरण. म्हणजे 2 शिट्ट्या शिजून जातं ह्या कुकरमध्ये वरण, तर 2च शिट्ट्या शिजवावं लागतात. तर 2 याच्यात होऊन गेलं. आणि इकडे हे बघा, पोरांचं काय चालू आहे, पुढे खाणं. तर इकडे ते त्यांचं चालू होतं आपलं, टी व्ही बघता बघता पुढे खायची. कुरकुरे ते त्याचे पॉकेट आणले होते, तर ते चालू आहे त्यांचं. भूक लागली पण होती, आणि कसं आहे, पोरांना पाहिजेच थोडंफार बाहेरचं. तर मग 1-2 पुडं त्यांनी आणले, चिप्सचे कुरकुरेचे पुडे. तर मग ते बसले ते खात. आणि इकडे मी काय केलं होतं, संपूर्ण वरण वगैरे सगळं झालं, फोडणी दिली होती, आणि 2 मोठाले कांदे 2 चिरले, कोथिंबीर चिरली, आणि त्यामध्ये मीठ घालून
त्याला ना 15 मिनटं छान असं झाकून ठेवलं. मग त्या कांद्याला मीठ टाकल्यामुळं ना पाणी सुटलं. तर मग मी त्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही, कांद्याचं मिठाचं जे पाणी असतं ना त्याच्यातच मी बेसन पीठ घातलं आणि मस्त छान असं मिक्स करून घेतलं. मला पाणी घालायचं अजिबात काम पडलं नाही ह्या पिठामध्ये. थोडंसं पण नाही घातलं, कारण 15 मिनटं मी तसं मीठ टाकून झाकून ठेवलं ना तर त्याला आपोआप पाणी सुटतं. फक्त पीठ कालवलं त्यामध्ये आणि अशी भजी छान लागते मग कुरकुरीत. कारण कांदा भरपूर आहे त्याच्यामध्ये. 2-3 तरी मोठाले कांदे चिरले मी. खूप मोठाले होते ते. आणि बेसन पीठ थोडंच घातलेलं आहे. तर जेवढं त्याचं पाणी सुटलं ना तेवढं त्याच्यामध्ये बसन तेवढंच पीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आणि 2-3 हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. आणि हे बघा छान अशी माझी इकडे भजी चाललेली आहे आणि मोठाली म्हणजे छान कुरकुरीत होती अशी भजी बनवली की बेसन पिठाची कांदा भजी आपण म्हणतो ती. तर छान झालेली छान लागते. आणि हे बघा एका साईडला मी वरणाला फोडणी पण दिली होती. आपल्या वरणाला आपली साधी सिंपलच फोडणी द्यायची होती आणि दुसरं आज काही जास्त बनवलं नाही. फक्त भजीच बनवली. म्हटलं गोड काय तर दुपारी साबुदाण्याची खिरीचा नैवेद्य दाखवला होता. म्हणून आता मग मी काही जास्त गोड बनवलं पण नाही. फक्त वरण भात, भात पण नाही सॉरी, वरणपोळी आणि भजी आणि एका साईडनं मक्याचे दाणे पण भाजणं चालले होते. कारण त्यांना खूप आवडतात खायला, म्हणून मी ते पण त्यांना थोडेसे भाजून दिले. आणि छान लागतात आणि पौष्टिक पण असतात मक्का खाणे, म्हणून ते बनवले मी, भाजून दिले. जेवण वगैरे झाले आणि इकडे लगेच थोडीशी किचन क्लिनिंग केली. म्हणजे भांडे वगैरे माझे सगळे झाले होते आणि इकडे गॅस वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला. कारण भजी वगैरे म्हणजे स्वयंपाक झाला तर थोडंसं पीठ वगैरे आपल्याकडनं थोडंफार होतंच, राडा सांगतं पीठ. तर मग इकडे स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. बेसिन वगैरे स्वच्छ असं घासून घेतलं इथे मी आणि छान असं क्लीन करून घेतलं. आणि जे काय आपलं संध्याकाळचं जेवढं रुटीन असतं ना ते सगळं माझं चालू आहे तर क्लीन करणं. हे बघा. आणि म्हणजे कसं संध्याकाळच्या वेळेस आपण सगळं स्वच्छ केलं ना तर छान असं प्रसन्न वाटतं आणि आपण म्हणतो ना संध्याकाळी घरामध्ये खरकटी भांडे ठेवू नये. परत राडा म्हणजे असं राडा ठेवू नये, त्यामध्ये लक्ष्मी येत नाही असं म्हणतो ना, तर ते त्याच्यामुळं मग काय करायचं, काय करते मी संध्याकाळी आपली स्वयंपाकाची जी भांडी असते जेवणाची ती मी सगळी संध्याकाळीच घासून ठेवते. तशी ठेवत नाही रात्रीची. स्वच्छ इथे किचन क्लिनिंग केली मी संध्याकाळची. हे बघा जेवढं पाणी होतं ते सगळं असं मस्त छान असं लोटून दिलं बेसिंगमध्ये आणि स्वच्छ झालेलं आहे. आणि हे पाणी भरून घेत होते मी फिल्टरचं इथे सकाळच्याला पिण्यासाठी शिल्लक, म्हणून मी इथे भरून ठेवलं ते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता सर्वांना बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.